हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल. आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत गावरान वांबीचं म्हणजेच नदीच्या वांबीचं कालवण कसं करायचं याची रेसिपी शेअर करणार आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि यामुळे कालवण सुद्धा आपलं खूप भन्नाट चवीचं बनतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 किलो गावरान म्हणजेच नदीची वांब घेतलेली आहे आणि त्याला स्वच्छ 2-3 वेळा धुतलेलं आहे. ताजी वांब आहे ही. तर सर्वात अगोदर आपल्याला या वांबीला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्याआधी मी तुम्हाला मसाल्याचे पदार्थ दाखवते. इथे मी 2 छोटे कांदे कापून घेतलेत, एक मध्यम आकाराचं टोमॅटो कापून घेतलंय आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याचसोबत इथे एक छोटासा ओल्या खोबऱ्याचा तुकडा आहे, एक छोटा वाळक्या खोबऱ्याचा तुकडा, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. त्याचसोबत इथे 2 छोटे चमचे पांढरे तीळ आहेत आणि धणे आहेत हे 1 चमचा. या घेतलेल्या मसाल्यांपैकी धणे, पांढरे तीळ आणि खोबरं हे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. त्या अगोदर आपण वांबीच्या तुकड्यांना हळद मिठामध्ये मॅरिनेट करू. त्यासाठी मी याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकली आणि 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यावर मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेत आहे. तुम्ही कोकम आगळ सुद्धा वापरू शकता किंवा अर्धी वाटी चिंचेचा कोळ सुद्धा वापरू शकता. तर याला आपल्याला व्यवस्थित सगळ्या वांबीच्या तुकड्यांवर लावून घ्यायचं आहे आणि हळद मिठामध्येच आपण याला 15 ते 20 मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहोत. ही जी नदीची वांब असते ना, याला खूप छान चव असते. याच्या रश्श्याची चव अप्रतिम येते, अगदी तुपट असा रस्सा होतो याचा. मी ज्या पद्धतीने बनवत आहे ही रेसिपी, त्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. वांब मॅरिनेट केल्यानंतर इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलंय आणि याच्यामध्ये मी आधी जे वाळकं खोबरं त्याचे तुकडे करून घेतले होते ते असं छान गोल्डन कलरवर फ्राय करून घेत आहे आणि याच्यानंतर आपल्याला ओलं खोबरं सुद्धा याच प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे. ओलं खोबरं फ्राय व्हायला थोडासा वेळ लागतो. ते थोडंसं लालसर झालं की याच्यामध्ये धणे सुद्धा मी फ्राय करून घेत आहे आणि त्याचसोबत आपले जे पांढरे तीळ होते ते सुद्धा मी टाकून घेतले आणि याला सुद्धा 2 मिनिट खोबऱ्यासोबत फ्राय करून घेतलेलं आहे. खरं तर मला पांढरे तीळ कोरडेच भाजून घ्यायचे होते, पण मी अगोदरच कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यामुळे पांढरे तीळ भाजायचे राहिले, त्याच्यामुळे मी तेलामध्ये त्यांना भाजून घेतलेलं आहे खोबऱ्यासोबत. पहा, खोबरं, धणे आणि तीळ असे छान खरपूस भाजून घेतलेले आहेत, फ्राय करून घेतलेले आहेत. त्याचं एक वाटण करायचं आहे आपल्याला आणि हे जे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आहे याचं सुद्धा आपल्याला वाटण करायचं आहे. मी दोन्ही वाटून घेतलेलं आहे. कांदा आपल्याला कच्चाच वाटून घ्यायचा आहे, त्याला भाजायचं नाहीये. माझं मिक्सरचं भांडं छोटं असल्यामुळे मी खोबरं वगैरे सेपरेट वाटलं आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सेपरेट वाटलेली आहे. या कढईमध्ये मी कालवण बनवणार आहे. त्याच्यामध्ये मी 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे, 3 पळ्या तेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण जो वाटून घेतलेलं जे वाटण आहे ते सगळं टाकून घ्यायचंय आणि याला व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे. तर कांदा मी यासाठी भाजत नाही, कारण कांदा पण आपण भाजून घेतला ना तर याला चिकन मटनच्या कालवणासारखी चव येते. त्यासाठी मी कांदा याच्यामध्ये कच्चाच टाकते कोणत्याही माशाच्या कालवणामध्ये. तर इथे मी घरगुती कांदा लसूण मसाला टाकलेला आहे 4 ते 5 चमचे. त्याचसोबत गरम मसाला 1 चमचा टाकला आणि हा आहे मीठ मसाला, तो मी 1 चमचा टाकलेला आहे. तुमच्याकडे फिश मसाला असेल तर तोही तुम्ही वापरू शकता. तर आता या मसाल्याला आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे मी. पहा, आपल्या मसाल्याला खूप मस्त तेल सुटलंय. तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये आपण हळद मिठामध्ये ठेवलेले वांबीचे तुकडे याच्यात टाकून घ्यायचे आणि हलक्या हाताने मिक्स करायचे. माशाचं कालवण बनवणं खूप सोपं आहे. एकदा वाटण वाटून झालं की खूप पटकन होतं ते. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्येच कोणत्याही माशाचं कालवण आपण बनवू शकतो. मसाल्यामध्ये वांबीचे तुकडे मिक्स केल्यानंतर मी याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला रस्सा किती घट्ट किंवा किती पातळ करायचा आहे
या आपल्या आवडीनुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे. तर मला खूप घट्ट रस्सा आवडत नाही, माझ्या रश्श्याची कन्सिस्टन्सी मध्यम असते, खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. आता मी झाकण ठेवून आपल्या रश्श्याला 7 ते 8 मिनिट छान असं लो टू मीडियम गॅसवर उकळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या रश्श्याला काय मस्त तर्री आलेली आहे. आपण वाटून घेतलेला मसाला तेल सुटेपर्यंत छान फ्राय करून घेतला ना की कालवणाला तर्री खूप छान येते. आणि तुम्हाला सांगते, हे नदीच्या वांबीचं जे कालवण आहे ना त्याला बाकी माशांपेक्षा अगदी वेगळी चव असते, खूप छान टेस्ट असते. तुम्हाला जर नदीची वांब मिळाली तर तुम्ही नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून पहा. मी याला 10 ते 15 मिनिट असंच ठेवलं होतं कालवणाला गॅस बंद केल्यानंतर, त्यामुळे याला हलकासा घट्टपणा आणखी येतो आणि याचा फ्लेवर सुद्धा वाढतो. आपण जे पांढरे तीळ याच्यामध्ये टाकले होते त्याच्यामुळे आपल्या रश्श्याला तुपट अशी छान चव येते. या गावरान वांबीचा फ्लेवर आता आपल्या रश्श्यामध्ये उतरलेला आहे, त्याच्यामुळे आता मी हे वांबीचे तुकडे एका फ्राईंग पॅन मध्ये काढून घेतलेले आहेत आणि याला मी अजून 2 चमचे तेलामध्ये छान असं फ्राय करणार आहे. 2 चमचे तेल टाकल्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे. त्याच सोबत यामध्ये अर्धा चमचा मीठ सुद्धा टाकायचं आहे. आता हलक्या हाताने यांना आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. वांब हा मासा असा असतो की तो शिजल्यानंतर तुटत नाही, आकसतो, आवळून बसतो, त्याच्यामुळे तुम्ही याला आरामात हलवू शकता आणि हा तुटणार नाही. आता याच्यामध्ये मी आपला जो रस्सा आहे त्याच्यातील 2 चमचे रस्सा याच्यामध्ये टाकते आणि या रश्श्यामध्ये आपल्याला या तुकड्यांना छान असं फ्राय करून घ्यायचंय. यामुळे आपण टाकलेला मसाला, मीठ हे सगळं या माशाच्या पीसवरती खूप छान असं बसतं आणि यांची टेस्ट आणखी वाढते. आपला रस्सा तर टेस्टी असतोच, परंतु अशा प्रकारे माशाचे तुकडे फ्राय केल्यामुळे यांना सुद्धा आणखी छान चव येते. तुम्ही जर असं कधी करत नसाल तर नक्की करून पहा. तुमचा रस्सा आणि माशाचे तुकडे दोन्ही सुद्धा खूप जास्त टेस्टी बनेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.